सांगलीमधून सुरू झालेला हा ब्रँड आज हजारो कुटुंबांच्या स्वयंपाकघरात कसा पोहोचला. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 31. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत गौमायाच्या इन्स्पायरिंग बिझनेस जर्नी बद्दल. ही गोष्ट आहे एका अशा ब्रँडची ज्याने फक्त घी विकण्याचा विचार केला नाही तर प्रत्येक घरापर्यंत शुद्धता आणि विश्वास पोहोचवण्याचं स्वप्न पाहिलं. आपल्या आजी आजोबांच्या काळात घरातलं तूप म्हणजे फक्त एक खाद्यपदार्थ नव्हता तर आरोग्य, परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक होतं. पण काळ बदलला, मार्केटमध्ये अनेक ब्रँड्स आले, पॅकेजिंग बदललं, मार्केटिंग बदललं, पण लोकांच्या मनात एक प्रश्न कायम राहिला, खरंच शुद्ध तूप कुठे मिळेल? आणि याच प्रश्नाचं उत्तर बनण्याचा प्रयत्न होता गौमायाचा. ज्या काळात मार्केटमध्ये मोठमोठे ब्रँड्स करोडो रुपये मार्केटिंगवर खर्च करत होते, त्यावेळी सांगलीमध्ये एक वेगळा विचार आकार घेत होता. एक असा ब्रँड तयार करायचा जो क्वालिटी आणि प्युरिटीवर कोणतीही तडजोड करणार नाही. सुरुवातीला अनेकांनी प्रश्न विचारले, इतक्या मोठ्या स्पर्धेत हा ब्रँड टिकेल का? लोक विश्वास ठेवतील का? पण गौमायाने उत्तर जाहिरातीतून दिलं नाही तर आपल्या क्वालिटी मधून दिलं. गौमायाचं A2 बेलोना घी पारंपरिक बेलोना पद्धतीनं तयार केलं जातं, ज्यामध्ये देशी गिर गाईच्या दुधाचा वापर केला जातो. पण गौमायाची ओळख फक्त उत्पादनापुरती मर्यादित नाही. हा ब्रँड ग्रामीण महिलांना रोजगार देतो, ग्रामीण कुटुंबांना आर्थिक आधार देतो आणि भारतीय परंपरेला आधुनिक बिझनेस मॉडेल सोबत जोडण्याचं काम करतो. हळूहळू ग्राहकांनी उत्पादनं वापरायला सुरुवात केली, त्यांना फरक जाणवू लागला आणि मग मार्केटिंग पेक्षा मोठी गोष्ट घडली. लोकांनी स्वतःहून गौमायाबद्दल बोलायला सुरुवात केली. एका ग्राहकाने दुसऱ्याला सांगितलं, एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाला सुचवलं आणि कस्टमर ट्रस्ट हीच ब्रँडची सर्वात मोठी ताकद बनली. आज परिस्थिती अशी आहे की लोक फक्त घी खरेदी करत नाहीत तर क्वालिटी, प्युरिटी आणि ट्रस्ट निवडतात आणि याच ठिकाणी गौमायाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका साध्या विजन पासून सुरू झालेला हा प्रवास आज वेगाने वाढणारा वेलनेस ब्रँड बनत आहे. कारण बिझनेस मोठा करण्यासाठी फक्त प्रोडक्ट विकून चालत नाही तर लोकांच्या आयुष्यात मूल्य निर्माण करावं लागतं. लोक प्रोडक्ट विसरू शकतात पण ब्रँडने दिलेला विश्वास कधीच विसरत नाहीत आणि गौमायाने हाच विश्वास कमवला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच इन्स्पायरिंग बिझनेस स्टोरीसाठी बिझनेसवालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.